मंथोनी नवनीता, ज्याप्रमाणे तुम्ही मंथन करून नवनीत घेता तैसे घे अनंता, त्याचप्रमाणे तुम्ही काय करा, त्या देवाला घ्या. अविनाशी असणारा भगवान परमात्मा नाशवास नसणाऱ्या शरीराने जर भक्ती केली तर तो त्याला त्याच्यासारखं करतो. अविनाश करी आपोलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाची. फक्त त्या गोविंदाचं पिसं लागलं पाहिजे. आणि ते भजन, ते ज्ञान कसं करायचंय तर मार्ग दावोनी गेले आधी, दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. म्हणून जे तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतात त्यांना म्हणतात संत. ज्याप्रमाणे आई वडील तुमचा सांभाळ करतात, आई वडिलाही पेक्षा जे तुम्हाला देव स्वरूप बनवतात, नवे नवे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, असं जे साधू संत महात्मे सांगतात. तुम्ही शरण कुणाला जा, मायबाप तुम्हाला सांभाळतील कुठपर्यंत तर स्वतःचा मायबापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. पण साधू संत महात्मे असे कसलाही लोभ न ठेवता त्या जीवाचा उद्धार कसं होईल असं जे काम करतात ते संत. आणि त्यांना म्हणून काय म्हटलं तर मायबाप अभंगाचं प्रथम चरण. तुम्ही संत बाप तुम्ही संत बाप
बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. तुकाराम महाराज म्हणतात ते संत माय आहे आणि ते संत बाप आहे आणि त्यांची कीर्ती मज पामराय काय थोरपण काय मी पतित कीर्तिवानो. मी पतित पतित परी मी त्रिवाचा पतित. मी पतितांनी त्या संतांचं काय वर्णन करावं ज्या संतांनी या समाजाकरता एवढं कार्य केलं की मी माझा स्वतःचा जीव जरी ठेवला तरी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. ठेविता हा पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. काय त्यांना मी देणार आणि त्यांची कीर्ती मी काय वर्णन करणार. काय मी पतित कीर्तिवानो. कारण त्यांनी जे कार्य केलं ते कार्य आतापर्यंत गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्यांची कीर्ती आज जगामध्ये कशामुळे तर त्यांनी जे कार्य केलं त्याच्यामुळं. बघा आपल्याला आपल्या घरातील सदस्यांचे जर नाव विचारली तर आपल्याला आपल्या वडिलाचं माहिती. कुणाचं? वडिलाचं. त्याच्यानंतर आजोबाचं. त्याच्यानंतर पंजोबाचं आहे का माहीत? खापर पंजोबा, डोपर पंजोबा, हा का माहित नाही? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आपल्याच घरातील माणसाची नाव आपल्याला माहिती नाही 2-3 पिढ्यातली फक्त. आणि आज 350 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले आज ज्यांची बीज आहे जग त्यांचं काय घेतंय? तुकाराम तुकाराम. आज 700 पेक्षा जास्त वर्ष ज्यांनी समाधी घेऊन झाली त्यांचं नाव आजही लोक नाचून घेतात, गाऊन घेतात वारीच्या वाटानं. आपण कुणाचंही आपल्या सदस्याचं नाव सांगा घरातील, तुम्हाला खिचडी भेटते का बघा? पोहे नाही, खिचडी नाही, जेवण नाही, पण फक्त माऊलीचं नाव घ्या. कारण ते कोण होऊन गेले? संत. त्यांचं जर तुम्ही नुसतं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला काही कमी पडत नाही. तुमच्या अंगावर वस्त्र सुद्धा नसू द्या. वारीच्या वाटानं तुम्ही बघितलेत, कुंभमेळ्यामध्ये साधू संत बघितले, ते काहीही करत नाही, फक्त ते काय झालेत? त्या संतांच्या मार्गावरती आरूढ झालेत. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतती. त्यांच्या मार्गाने तुम्ही चला, तुम्हाला तुझी चिंता त्याशी सर्वाही कशाचीच गरज नाही. तुम्ही संसार करत असताना तुम्ही किती सांभाळता? आपलं पूर्ण घर, आपला परिवार. आणि वारीला जात असताना तुम्ही एकटेच निघा, तुमच्यासोबत कोणी नसू द्या. वारीच्या वाटाना तुम्हाला जे माणसं भेटतात, वाखरीमध्ये गेल्यानंतर, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत फिरताना एवढं प्रेम लावलेले माणसं दिसतात की माणसाचे डोळे भरून येतात. किती म्हणतात तुम्ही आमचे कोणीच नाही, पण तुम्ही आम्हाला किती सांभाळिले सांभाळिले. ज्याप्रमाणे ते लोक सांभाळतात अनोळखी माणसं, त्याप्रमाणे साधू संत महात्मे तुमचे आमचे नातेवाईक नाही, पण कार्य असं करतात की उद्धाराया जन जड जीव. जड जीवाचा उद्धार व्हावा हा त्यांचा हेतू आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. साधू संत महात्मे अजून कोणतं काम करतात? तर वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. समाजामध्ये सुख वाढलं पाहिजे, धर्म वाढला पाहिजे, भक्ती प्रेम वाढलं पाहिजे आणि देवाचं नामस्मरण वाढलं पाहिजे. कारण कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन जर म्हणाल तर देवाचं नामस्मरण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शब्द किती सुंदर सांगितला, सर्वाहुनी. म्हणजे याच्यासारखं सोपं साधन दुसरं कोणतंच नाही. कोणतं सोपं साधन आहे? अजून सोपं करून सांगितलं, नामासंकीर्तन. साधन पै साधन आहे, सोपं आहे कोणतं? नाम. त्याच्यातच सगळे नामासंकीर्तन साधन पै सोपे. मग तुम्ही किती जरी पापी असले तरी जळतील पाप जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील
जळतील पापे जन्मांतरीचे. तुम्ही नामस्मरण केलं की तुमच्याकडं किती जरी पाप असलं तरी ते जळून भस्मसात होईल. तैसे नामे केले जपता हरी. कशाप्रमाणे? तर ज्याप्रमाणे गवताच्या भरपूर गंजा आहे, मोजता येणार नाही इतक्या, आणि ती गंजी जाळायची म्हणल्यावर 4-5 ट्रक तरी काढायच्या पेटा लागतील. किती? वा वा. जय हो. पर्वत जळती पापाचे. नाम विठोबाचे नाम आहे, नाम आहे. नामा संकीर्तन साधन पैसे नाम कोणतं घ्यावं तर सुंदर असं प्रमाण दिलं. नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वत जरी असले तरी ते जळून भस्मसात होतील. कशाप्रमाणे? तर भरपूर गवताची गंजी आहे आणि ती जाळण्याकरता काड्याच्या पेट्या भरपूर लागणार नाही. किती काड्या लागल? 1 काडी. तृणाग्नी मिळे समरस झाले. ज्याप्रमाणे 1 काडीने पूर्ण गवताच्या गंजी भस्मसात होऊ शकतात, त्याप्रमाणे तुम्ही नामस्मरण 1 जरी घेतलं पण ते घेत असताना असं घ्या, आवडीने भावे हरिनाम घेसी तैसे नामे केले जपता हरी. म्हणून कुळाचारी नाम विठोबाचे. ते सोपं आहे, कुणालाही घेता येतं. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगामध्ये उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार कशानं? कलियुगामध्ये आपला उद्धार फक्त हरीच्या नामाने आहे. तो अधिकार सगळ्यांना आहे. कीर्तन करा. कोणतं? नामसंकीर्तन. तेने देईल भेटी नारायणी. देव त्यानं भेटी देईल, तुमचा उद्धार त्यानं होईल. म्हणून ते नामस्मरण सोपं आहे. ते आपलं दैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत. आणि ते वाढण्याचं काम कोण करतं तर साधू संत महात्मे. कुळाचारी नाम विठोबाची. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराया जन जड जी विठोबा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवानु. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराया जन जड जीव. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराया जन जड जीव. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गुण तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराया जन जड जीव. साधू संत महात्मे कशाप्रमाणे आहे तर ज्याप्रमाणे चंदन आहे. चंदनाचं झाड ज्या ठिकाणी आहे त्यांच्या संपर्कामध्ये जो येतो तो चंदन काय करतो? सुगंध देऊन जातो. चंदनाने बोरी व्यापिलेल्या संताने सरिता केलो तैशा परी. चंदनाने बोरी व्यापिलेल्या. चंदनाच्या संपर्कामध्ये कुणीही येऊ द्या, गुणदोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुल्या. तसं साधू संत महात्मे म्हणतात की जो जीव आहे तो कसाही असू द्या, कोणत्याही जातीतला असू द्या, कोणत्याही कुळातला असू द्या, त्याच्याकडं गुण असू द्या, दोष असू द्या, फक्त तो इथं आला की ठाव दिला पायी आपुल्या. जे तिथं गेले
देवाच्या महाद्वारामध्ये ज्यांच्या ज्यांचे पायऱ्या आहे, ज्यांच्या ज्यांच्या समाधी आहे, सकल संत समाज आहे. हां, एक समाज नाही. ठाव दिला पायी आपुलिया, तिथं एकदा गेलं परत माघारी. म्हणून असं ज्यांचं कार्य आहे ते संत, आणि त्या संतांच्या उक्तीप्रमाणे आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा झाला. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धारा या जन जोड जीव. आणि चंदन ज्याप्रमाणे सुगंधित करून जातो त्याचप्रमाणे दादांचं कार्य आहे, पाटलांचं कार्य आहे. कसं कार्य आहे तर ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तर कार्य कशावरून ओळखलं जातं तर कार्याच्या पाठीमागं जो काही समाज आहे तो किती आहे याच्याहून त्या कार्याची काय केली जाते, दखल घेतली जाते. हां, बहुमत कशाला आहे तर तुम्ही जर निष्ठा कायम ठेवली, प्रेम जर कायम ठेवलं तर तुका म्हणे आले समर्थाच्या मना. समर्थ कोण आहे? हा समाज समर्थ आहे. कोण? समाज. समाजाच्या जर मनात आलं, समर्थ म्हणजे एक देव आणि समर्थ म्हणजे समाज. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, मग तो रंक जरी असला तरी त्याला राजा बनवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? कुणामध्ये? समाजामध्ये. समाजांनी डोक्यावर घेतलं त्याचं कारण एकच, ती म्हणजे निष्ठा, ते म्हणजे प्रेम. समाजाबद्दलची जी काही आदर आहे, जी कळवळ आहे, जी स्वतः अनुभवली आणि तो अनुभव इतरांनाही येऊ नये म्हणून त्यांनी जो लढा उभा केला मराठा आरक्षण, त्याच्या अगोदर एक शब्द आहे गरजवंत. काय शब्द आहे? गरजवंत मराठा आरक्षण. हां, की खरी गरज आज काय आहे तर मी आत्ता लक्ष दिलं तर त्या कूलरवरती सुद्धा गरजवंत मराठा धोंडराय यांनी सप्रेम भेट दिलं. इथं जी मशीन आहे ऑपरेटर, जो मंडप आहे, काढायचं कामच नाही पडलं अजून. म्हणजे गरजवंत मराठा आरक्षण का तर ही काळाची गरज आहे. उठ तरुण जागा हो, मराठा आरक्षणचा धागा हो. काळाची गरज आहे. तुम्हाला जर सुख, समाधान, शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर जे तुमच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या हिताच्या ठिकाणी जागं व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? जागं. तुमच्या खिशात पैसे किती असू द्या, जर त्याचं ज्ञान नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. मोबाईल किती हजार रुपयाचा तुमच्या खिशात आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला तो मोबाईल ऑपरेटिंग करता येतो का हे महत्त्वाचं आहे. तसं तुमच्याकडं संपत्ती किती असू द्या, ज्ञान किती असू द्या, पण ज्ञानाचा उपयोग जर समाज हिताकरता होत नसेल, त्या पैशाचा विनियोग समाज हिताकरता होत नसेल तर ते व्यर्थ आहे, ते काहीही कामाचं नाही. पण ज्यांच्याकडं कोणतीही सत्ता नाही पण सगळी सत्ता इथं आली, कुठं आले का नाही मंत्रिमंडळ, न भूतो न भविष्यती, कुठलीही सत्ता नसताना, कुठलंही पद नसताना अख्खं मंत्रिमंडळ इथं येण्याचं सामर्थ्य एका दिवसाचं कारण नाही. ही काय वर्षानुवर्ष उभा केलेला लढा आहे. तुम्हाला जर रूप प्राप्त करून घ्यायचं तर तूप खाल्ल्याबरोबर रूप येतं का? किती दिवस खावं लागतं? हां, तसा हा लढा एक दिवसाचा नाही, हा लढा दादांनी खूप दिवसांनी उभा केला. त्यांना तो गरजवंत मराठा जो आहे खूप दिवसांनी हा लढा उभा केला. पण ह्या लढ्याला यश तेव्हाच येतं की ज्यावेळेस या तरुणांना त्यांची खरी आता गरज ओळखली की आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला लोकांकडून घ्यायचं नाही, आपलंच आपल्याला घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? फक्त आपण एवढ्या दिवस झोपलेलो होतो, आता काय झालोय? आणि ते जागा करण्याचं काम कोण करत असतं तर संत. आणि असंच कार्य ज्यांनी केलं ते म्हणजे युवा हृदय सम्राट असे असणारे माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकरता आणि त्यांनी जे कार्य केलं त्यांच्या पाठीमागं उभा असणारा हा समाज आहे. या समाजाचं एवढं ऋण आहे या अंतरवाली सराटी गावाचे, तर या लोकांचे पाय धुवून जरी पाणी पिलं तरी कमी आहे. कारण धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. कारण आज मी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की एका एका माणसाकडं 3-3 वेळेस पंक्ती झाल्या, 4-4 वेळेस झाल्या, 5-5 वेळेस झाल्या, तरी ते म्हणतात अजून आम्हाला पंगत द्या. हे काय आहे?
हे खरं प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम आहे. असं गाव, अशी लोक आणि असा समाजाला वाहून घेणारा माणूस तुम्हाला कुठेच भेटणार नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, ज्याप्रमाणे संतांनी कार्य केलं असं कार्य तुम्ही मरायच्या अगोदर करा. तुका म्हणे का मरण्याची सरे, मरायचं सगळ्यालाच आहे, पण मरणाच्या अगोदर असं काहीतरी काम करून जा. उत्तम चिवरी कीर्ती मागे, ज्याप्रमाणे साधू संत महात्म्यांनी कार्य केलं बघा. पैसे देऊन आजपर्यंत मोठमोठे पदाधिकारी झाले, खूप मोठे कोट्याधीश लोक झाले, पण त्यांच्याही पुढं कुणी आतापर्यंत JCBना फुलं टाकली नाही. टाकले का? टाकले का सांगा? अहो ही पद्धतच इथून सुरू झाली की आता हाताने टाकणं होत नाही. अहो त्या समाजापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही दादापर्यंत, म्हणून JCBना वरून फुलं. आणि एक JCB नाही, दोन नाही, 151 201 असेच JCB. याला काय म्हणायचं? याला प्रेम म्हणायचं. आणि ते प्रेम तुम्हाला पैसे देऊन कमावता येत नाही. ते प्रेम तुम्हाला कमवायचं असेल तर त्यांच्या हृदयामध्ये जी जागा आहे ती पैशानं विकत घेता येत नाही. ती जागा फक्त प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटेगा काही केले. हे प्रेम फक्त कशानं प्राप्त होत असेल तर समाजाप्रती असणारा आपल्याला जो काही आदर आहे, जी कळवळ आहे, ती कळवळ पाटलांनी काय केली? त्यांच्यामध्ये निर्माण केली. म्हणून द्यावेत तेवढे त्यांना धन्यवाद थोडेच आहे. ज्याप्रमाणे त्यांनी कोटी समाज जागा केला म्हणून त्यांना कोटी कोटी शतशः नमन करतो आणि आपल्या सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर